है। आज किसान भाइयों के लिए अपना हक का ये काजू प्रक्रिया प्लांट मिल चुका है। काजूचा रेट कोण ठरवतं? ह्याच्या अगोदर जे व्यापारी घेत होते त्यावेळेला त्यांच्यावर पूर्ण म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं नव्हतं, एक तो रेट मिळत नव्हता. तर त्या संस्थेने तुमच्याकडनं यावर्षी काजू घेतलाय, तर त्या काजूला काय रेट दिलाय? म्हणजे मार्केटपेक्षा जास्ती दिलाय. जास्त रेट दिलाय. व्यंकटेश्वरा सोसायटी सांगते म्हणून नाही, आपण बाहेर पण चौकशी केली की काजूचा रेट काय आहे. बरं. आणि जेव्हा जेव्हा आपण दलालांच्याकडे गेलो हां. तेव्हा तिथं 10-15 रुपयाचा फरक आम्हाला दिसायला लागला. आणि तेव्हा खरोखर वाटलं की व्यंकटेश्वरा ही शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या गरिबीतून वर काढावं, त्यांना योग्य तो भाव मिळावा, ही त्यांची भावना आहे. आणि ते पटलं आम्हाला. जेवढे लोक यांच्याकडनं विचार करून शिकून घेतील तेवढा शेतकऱ्यांचा फायदा आहे. मग आनंदी आहे तुम्ही? बिलकुल आनंद, पूर्ण मीच नाही पूर्ण गाव आनंदी आहे. आनंदी आहे आम्ही शेतकरी सगळे. व्यंकटेश्वर सोसायटीच्या याला आम्ही अगदी खुश आहे आणि चांगलं काम. दिवाळीच झाली सर आम्हाला. दिवाळी झाली यावर्षी. बरं,